आजकाल कुठलंही फर्निचर विकत घ्यायचं म्हटलं तर 100 वेळा विचार करावा लागतो आणि त्यात जर तुम्ही बेडसाईड टेबलचा विचार करत असेल तर मिनिमम 4,000 तर तुम्हाला इन्व्हेस्ट करावेच लागतात. पण घरात जर फर्निचर नसेल ना तर वस्तू कुठे ऑर्गनाईज करावा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. तसं बघा, या साईडला बेडसाईड टेबल नसल्यामुळे रोजच्या वापरातल्या वस्तू कुठे ठेवाव्या ते कळतच नाही. पण जर का आपल्या बेडला बेडसाईड टेबल असेल तर आपण रोजच्या वापरातल्या ज्या काही वस्तू असतात, चष्मा आहे, मेडिसिन आहे, चार्जर्स आहे, पाण्याची बॉटल आहे, बुक्स आहे, डायरी आहे, पेन आहे, ते एकाच ठिकाणी ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. या व्यतिरिक्त त्या वापरायलाही सोप्या असतात आणि ठेवायलाही इझी. पण कधी कधी काय होतं की घर जर छोटं असेल तर मग या वस्तू कुठे ठेवायचा हाही प्रश्न पडतो. तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत मस्त असं अफोर्डेबल ऑर्गनायझर शेअर करणार आहे. तो फक्त 305 रुपयाला मी मिशोवरून मागवलेला आहे. क्वालिटी अगदी छान आहे, अगदी जाड्या क्वालिटीचं मटेरियल आहे. त्यामध्ये एक लोखंडी असा एक रॉड दिलेला आहे जो आपल्याला या ऑर्गनायझरमध्ये वेल्क्रोच्या थ्रू फसवायचा आहे. वेल्क्रोची क्वालिटी देखील खूप छान आहे. या व्यतिरिक्त समोरच्या साईडला 2 एक्स्ट्रा पॉकेट देखील दिलेले आहे. कपड्याची क्वालिटी देखील छान आहे आणि या हँगरच्या थ्रू आपल्याला हे ऑर्गनायझर बेडबॉक्समध्ये फसवायचं आहे. या ऑर्गनायझरची स्टोरेज कॅपॅसिटी अतिशय चांगली असल्यामुळे वापरायलाही खूप सोपं आहे. गरज नसल्यास तुम्ही याला फोल्ड करून काढून ठेवू शकता. घर छोटं असेल तर मला तरी वाटते की बेड साईड टेबलमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा हा अगदी स्वस्तात मस्त असा ऑर्गनायझर आहे. मला तर हा ऑर्गनायझर माझ्या बेडसाठी खूप युजफुल वाटला. तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा व अशाच उपयोगी होम ऑर्गनायझेशन आयडियाज बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा.